नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो. कारण या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवला होता की 50 पैशाच्या आत ज्या शेतकऱ्यांची पैसेवारी आलेली आहे त्यांना पीक विमा किती मिळू शकतो, त्यांचं नुकसानीची टक्केवारी किती धरली जाऊ शकते, ही संपूर्ण माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी जर पाहिलेली नसेल तर त्यांनी चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शेतकरी मित्रांनो, 50 पैशाच्या आत ज्याची पैसेवारी आलेली आहे अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार का? जर मिळाला तर तो किती मिळू शकणार? त्यांची उत्पन्नाची मर्यादा कशी धरली जाणार? त्यांची घट कशी धरली जाणार? नेमका पैसेवारी 50 पैशाच्या पुढे गेल्यास 50 ते 60 पर्यंत पैसेवारी आल्यास किती पीक विमा मिळणार? 60 ते 75% पैसेवारी आल्यास किती पीक विमा मिळणार? या संपूर्ण गोष्टीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्याला जोपर्यंत पीक विमा मिळत नाही तोपर्यंत पीक विम्याच्या नियम, अटी ज्या काही आहेत त्या संपूर्ण देण्याचा आपण प्रयत्न आजच्या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून आपण केलेला आहे आणि पुढेही करणार आहोत. महत्त्वाचा मुद्दा जर पाहायचा म्हणला शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यामध्ये खूप शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही. कमीत कमी 60 ते 70% शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. त्यामुळे 30 ते 40% शेतकरी असे आहेत की यावर्षी पीक विमाच भरलेले नाही. आता ज्याच्या अडचणी आहे, कारण 2 ते 3 वर्ष सलग 1 रुपयात पीक विमा असल्यामुळे खूप शेतकऱ्यांनी पीक विमा 1 रुपयामध्ये भरला. परंतु यावर्षीचा पीक विमा हा पैशाचा पीक विमा असल्यामुळं खूप शेतकऱ्यांनी भरलेला नाही. आणि काहींनी तर अशामुळं भरलेलं नाही की पीक विमाच येत नाही आहे, या कारणामुळेही भरलेला नाही, ज्येष्ठतेच्या कारणामुळे भरलेला नाही. परंतु महत्त्वाचा मुद्दा जर यावेळेच्या पीक विम्यामध्ये पाहायला गेला शेतकरी मित्रांनो, जसा पीक विमा वाटपाची वेळ जशी जशी जवळ येत आहे तसतसे वेगवेगळे अपडेट येत आहेत. आणि दरवर्षी पैसे न भरून पीक विमा काही का होईना येत होता, तो अजून बरा वाटत होता. परंतु यावर्षी प्रत्यक्ष आपण सर्वांनी पैसे भरून ही पीक विमापासून काही शेतकरी वंचित राहू शकतात. कारण जर एखाद्या शेतकऱ्याचं जर नुकसान 100% जर झालेलं असेल, एका महसूल मंडळामध्ये कमीत कमी 10-20 शेतकऱ्याचं 100% नुकसान झालं असेल, किंवा एक 200, 250, 300, 400 लोकांचं जर 100% नुकसान झालं असेल आणि जर महसूल मंडळाची सरासरी जर जास्त निघाली तर शेतकरी मित्रांनो त्या महसूल मंडळाला पीक विमाच मिळणार नाही. अशा महत्त्वाच्या बाबी आता समोर यायला सुरुवात झाली आहे. कारण हा पीक विमा म्हणजे सरकारला केलेली होती अपेक्षा, आपण जी केलेली होती ती अपेक्षा वेगळीच राहिली आहे. आणि आता प्रत्यक्षदर्शनी जर पाहिलं गेलं तर काही गोष्टी वेगळ्याच पाहायला मिळत आहेत. तर निश्चित आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण 50 पैशापेक्षा जास्त जर ज्या लोकांची पैसेवारी आलेली आहे, ज्या महसूल मंडळाची पैसेवारी आलेली आहे, अशाबाबतची एक थोडक्या शब्दामध्ये माहिती घेणार आहोत. निश्चित व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप महत्त्वाची माहिती आहे. आता कारण खूप शेतकरी असे आहेत की ज्या शेतकऱ्यांची पैसेवारी 50 पैशाच्या पुढे गेलेली आहे. कारण 50 पैशाच्या आत आलेले शेतकऱ्यांची जिल्ह्याची पैसेवारी जाहीर झालेली आहे. काही जिल्ह्यांची पैसेवारी 50 पैशाच्या पुढे गेलेली आहे. आता काही शेतकऱ्यांना असं संभ्रमात पडलेत की आम्हाला 50 पैशाच्या पुढे जर पैसेवारी आले असेल तर पीक विमा मिळणार का? शेतकरी मित्रांनो, राज्य शासनानं ज्यावेळेस अतिवृष्टी अनुदान वाटप केलं त्यावेळेस काही जिल्हे त्यांनी अतिवृष्टीमध्ये घेतलेले नव्हते. आणि नंतर दुसरा एक जी-आर काढला उशिरानं, आणि त्या जी-आरमध्ये त्यांनी परत ते तालुके असो, जिल्हे असो, महसूल मंडळे असो, अंशतः बाधित आणि पूर्णतः बाधित याप्रमाणे काही जिल्हे आणि तालुके आणि महसूल मंडळे घेतली. परंतु त्यांनाही अतिवृष्टी अनुदान देण्यात आलं, परंतु अंशतः आणि पूर्णतः, कारण त्या जिल्ह्याला आणि तालुक्यांना त्यांनी काय केलं, अंशतःमध्ये घातलं. अंशतः म्हणजे कमी प्रमाणात नुकसान आणि पूर्णतः बाधित म्हणजे संपूर्ण नुकसान. आपण काय समजलेलं होतं की पैसेवारी 50 पैशाच्या आत ज्या शेतकऱ्यांचे आलेले, जेवढी 50 पैसेवारी कमी तेवढं नुकसान जास्त, जेवढी 50 पैसेवारी जास्त तेवढं नुकसान कमी. हा महसूल मंडळाचं, विमा कंपन्याचं आणि पीक कापणी प्रयोगाचं एक गणित आहे. मग ज्या शेतकऱ्यांचं नुकसान हे 50 पैशाच्या आत पैसेवारी आलेली होती त्यांचं आपण व्हिडिओमध्ये स्पष्ट केले की 50, 60, 70% नुकसान सरासरी पकडलं जातं. मग आता 50 पैशाच्या पुढे जरी ज्याची पैसेवारी आलेली आहे अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार का? त्या शेतकऱ्यांना किती पीक विमा मिळणार? त्यांची नुकसानीची टक्केवारी किती धरली जाणार? शेतकरी मित्रांनो, जर 50 पैशाच्या पुढे पैसेवारी तुमची आली असेल आणि 60% जर आलेली असेल तर अशा शेतकऱ्यांनाही पीक विमा मिळणारच आहे. जर शेतकऱ्यांची 60 ते 75% जर
पैसेवर आलेले असेल तर अशाही शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. आता खूप शेतकऱ्यांना काय होतं माहीत आहे का, नुकसान जास्त झालं आणि पीक विमा कमी आला. हे कशामुळे होतं हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल शेतकरी मित्रांनो. पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा म्हणजे हा असाच पीक विमा असतो. कारण 3 ट्रिगर बाजूला केल्यामुळं एक मोठं नुकसान शेतकऱ्याचं झालं. कारण वैयक्तिक क्लेम तुम्हाला करताच येणार नव्हता आणि वैयक्तिक क्लेमचे पैसे भरपूर आले असते. योगायोग असा झाला, अतिवृष्टी आली आणि पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा आला. मोठं नुकसान शेतकऱ्याचं झाले आणि त्यात प्लसमध्ये शेतकऱ्यांनी पैसे भरले. या सर्व गोष्टीमुळं नुकसान किती येईल तेवढंच आपल्याला पीक विम्याची रक्कम येणार आहे. तुमचं नुकसान जरी 100% झालं असेल तर महसूल मंडळाच्या सरासरी इतकंच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. आपण 50 पैशाच्या आता जेव्हा पैसेवारीची व्हिडिओ बनवला त्यामध्ये सांगितलं होतं की 60 ते 70% नुकसान धरून त्या शेतकऱ्यांना 13 ते 18 हजारापर्यंत पीक विमा मिळू शकतो आपण स्पष्ट केलं होतं. मग आता 13 ते 18च का? काही शेतकऱ्यांना 13पेक्षा कमी मिळेल, काही 14 मिळेल, 15 मिळेल, 16 मिळेल, जास्तीत जास्त 18 हजारापर्यंत पीक विमा हा 50 पैशाच्या आतील शेतकऱ्यांना मिळणार हे आपण स्पष्ट केलेलं होतं. मग आता 50 पैशाच्या पुढे पीक पैसे राहिल्यास किती होणार? शेतकऱ्यांचा महत्त्वाचा जर मुद्दा म्हणला, ज्या शेतकऱ्यांची असो महसूल मंडळाची पैसेवारी 75%पेक्षा जास्त आलेली आहे अशा शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावं लागणार आहे. जरी तुम्हाला अतिवृष्टी अनुदान आलेलं असेल, तुम्हाला रब्बीचं अनुदान आलेलं असेल, तरीही तुम्हाला पीक विमा त्याच्यामध्ये मिळणार नाही. कारण 75% पैसेवारी म्हणजे उत्पन्नात घट नाही, हे स्पष्ट होणार आहे. नुकसान नाही, अंशतः नुकसान त्याच्यामध्ये जाऊ शकतं. आणि 50 पैशाच्या पुढून ते 60, 55, 54, 60, 65 अशी जी पैसेवारी ज्या शेतकऱ्यांची महसूल मंडळाची आलेली आहे अशा शेतकऱ्यांना ही पीक विमा मिळणार आहे. परंतु किती मिळणार आहे? उदाहरणादाखल जर पाहायचं म्हणलं शेतकरी मित्रांनो, 60 ते 70% वारीला 17 ते 18 हजार पीक विमा मिळतो. म्हणजे 60 ते 70% नुकसानीला 17 ते 18 हजार पीक विमा सरासरी मिळेल असं आपण स्पष्ट केलं होतं. मग आता नुकसान जर तुमचं जर पैसेवारी 50 पैशाच्या पुढे गेली म्हणजे तुमचं नुकसान किती होणार आहे? 20-30%, 40%. मग या जेवढं नुकसान असेल तेवढाच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. पीक विमा हा मिळणार आहे. पीक विमापासून वंचित एकही शेतकरी राहणार नाही. फक्त पैसेवारी 75 पैशाच्या आत आलेल्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. 75 पैशाच्या पुढे ज्यांची पैसेवारी आली आहे ते शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहू शकतात. त्यांना ₹0 पीक विमा मिळू शकतो. मग आता तुमची पैसेवारी किती आली आहे तुम्हाला माहीत असेल. जास्तीत जास्त जर रक्कम म्हणली 50 पैशाच्या पुढे शेतकरी मित्रांनो, 7,000, 8,000, 9,000, 10,000, 11,000 एवढ्या रेंजमध्ये तुम्हाला पैसे मिळू शकतात. पण त्यातही उत्पन्नात घट किती आहे या आधारावर सर्व गोष्टी आहेत. परंतु पीक विमा मिळेल, परंतु अंशतः पीक विमा मिळेल. कारण नुकसानीची टक्केवारी ही अंशतः धरली जाईल 50 पैशाच्या पुढून ज्यांची पैसेवारी आली आहे त्यांची, आणि 50 पैशाच्या आत ज्याची पैसेवारी आली आहे त्याची नुकसानीची टक्केवारी पूर्णतः धरली जाईल. पूर्णतः म्हणजे पूर्णतः धरताच येणार नाही, परंतु 60 ते 70% धरणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर डोबल मनानं आपल्याला जर सांगायचं म्हटलं शेतकरी मित्रांनो, 50 ते 60-65 ज्यांची पैसेवारी आलेली आहे अशा शेतकऱ्यांना 7,000, 8,000, 9,000, 10,000 एवढ्याच रेंजमध्ये पीक विमा मिळू शकतो हेक्टरी. कारण त्या शेतकऱ्यांचं नुकसान कमी दाखवलेलं आहे. कारण जितकं नुकसान तेवढीच तुम्हाला पीक विम्याची रक्कम यावेळेस मिळणार आहे. उदाहरणादाखल जर द्यायचं झालं शेतकरी मित्रांनो, सोयाबीनला समजा संरक्षित रक्कम जर ₹25,000 जर असेल तर तुमची नुकसानीची टक्केवारी तिथे जर 30 ते 40% जर झालेली असेल तर त्याच रेंजमध्ये तुम्हाला 7, 8, 9 हजार रुपये पीक विमा मिळू शकतो. याच्यापेक्षा पीक विम्याचा आकडा वाढू शकत नाही, परंतु निश्चित पीक विमा मिळणार. कारण 50 पैशाच्या पुढे ज्यांची पैसेवारी आली आहे त्यांचं नुकसान हे अंशतः नुकसान धरलं जातं. अंशतः नुकसान म्हणजे जेवढं नुकसानीची टक्केवारी कमी तेवढेच पीक विम्याचे पैसे कमी. त्यामुळं कुणीही घाबरण्याची गरज नाही आहे. 50 पैशाच्या पुढे जर तुमची पैसेवारी आलेली असेल, कोणाची 55 असेल, 60 असेल, 56 असेल, 52 असेल, अशा शेतकऱ्यांनाही पीक विमा मिळणार आहे, यात वाद नाही. परंतु मिळणारी रक्कम ही खूप कमी स्वरूपाची असेल आणि ज्यांची पैसेवारी 70च्या पुढे जाईल अशा शेतकऱ्यांना या पीक विम्यातून वगळलं जाऊ शकतं. जरी तुम्हाला अनुदानाची रक्कम मिळाली असेल, रब्बीचं अनुदान मिळालं असेल. कारण आपण गृहीत काय धरत होतो शेतकरी मित्रांनो, अनुदान मिळाले, अतिवृष्टी अनुदान आले, रब्बीचं अनुदान आले, परंतु मला पीक विमा मिळणार परंतु कमी स्वरूपात मिळणार.
कारण पीक कापणी प्रयोग आधारितचं गणितच असं आहे, सरासरी उंबरठा उत्पन्न, निघालेलं उत्पन्न आणि मायनस उत्पन्न. कारण सरासरी उत्पन्न जर समजा तुमचं 18 क्विंटलचं आलेलं असेल, सरासरी उत्पन्न म्हणजे उंबरठा उत्पन्न. उंबरठा उत्पन्न हे 5 ते 7 वर्षाचं धरलं जातं. ही मोठी चूक या पीक कापणी प्रयोगामध्ये आलेली आहे. कारण उंबरठा उत्पन्नाची अटच खरं तर शेतकऱ्यांची ही रद्द करायला पाहिजे आणि जर ती अट रद्द केली तरच शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. कारण अशी काही जिल्हे आहेत या महाराष्ट्रामध्ये तिथं अंशतःच नुकसान झालेलं आहे, परंतु पीक विम्याची रक्कम ही मिळताना आता खूप कमी स्वरूपात मिळणार आहे. कारण उंबरठा उत्पादन जर पाहिलं गेलं सरासरी 18 क्विंटल, जर 18 क्विंटलमध्ये जर तुम्ही लागू उत्पन्न जर निघालेलं उत्पन्न जर आहे ते समजा 6 क्विंटल आहे, तर उर्वरित रक्कमाची टक्केवारी जेवढी नुकसान आहे तेवढीच मिळणारी पीक विम्याची रक्कम आहे. त्यामुळं 50 पैशाच्या पुढून ज्यांची पैसेवारी आलेली आहे अशा शेतकऱ्यांचं सरासरी उत्पन्न पाहिलं जाईल 5 ते 7 वर्षाचं. सरासरी उत्पन्नामध्ये निघालेलं उत्पन्न पाहिलं जाईल. निघालेलं उत्पन्न हे आता पैसेवारी जास्त आली आहे म्हणल्यानंतर निघालेलं उत्पन्नही जास्तच धरलं जाणार आणि त्याच्यामधून नुकसानीची टक्केवारी मायनस केली जाईल. म्हणजे मिळणारी रक्कम ही खूप कमी स्वरूपाची असेल, परंतु पीक विमा मिळेलच. कारण कमी स्वरूपात मिळेल. हेक्टरी 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 ह्या रेंजमध्येच मिळेल. ह्याच्यापेक्षा जास्त पीक विमा त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यामुळं महाराष्ट्र राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी खरीप हंगाम 2025ची पीक विम्याची संपूर्ण जिल्ह्यामध्ये जरी पैसेवारी किती जरी आली, तर अतिवृष्टी ही संपूर्ण जिल्ह्यात झालेली होती. नुकसान सर्व शेतकऱ्यांचं झालं होतं. परंतु या पीक विम्याच्या नवीन नियमानुसार तुमचं 100% जर नुकसान जर झालं असेल, तर मिळणारी रक्कम ही मंडळनिहाय झालेल्या सरासरी उत्पन्नाच्या आधारेच मिळणार आहे. त्यामुळं पीक कापणी प्रयोगात आधारित ज्या शेतकऱ्यांची पैसेवारी 50 पैशाच्या पुढे गेलेली आहे, अशा शेतकऱ्यांना ही पीक विमा मिळणारच आहे. परंतु निघालेले उत्पन्न व सरासरी उत्पन्नाच्या कमीत कमी व अंशतः या पद्धतीनेच कमीत कमी रक्कम त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. परंतु पीक विम्याची रक्कम ही त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. ही जे अपडेट सर्व शेतकऱ्यांना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती शेतकरी मित्रांनो. कारण 50 पैशाच्या पुढे ज्या खूप शेतकऱ्यांची पैसेवारी आलेल्या आहेत, त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार की नाही असाही संशय खूप शेतकऱ्यांना होता. तर त्याही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे. फक्त तुमच्या पीक कापणी प्रयोगामध्ये उत्पन्नात घट झालेली दिसावी लागेल आणि जितकी घट तितकीच रक्कम तुमच्या शेतकऱ्यांना मिळणार. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.